आदित्य ठाकरे यांच्या मागचं शुक्ल काष्ट संपण्याचं नाव नाही। दिशा सालियन प्रकरण शांत होते की काय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचलंय। दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का आहे हे पटवून द्या असं न्यायालयानं याचिकाकर्त्याला सांगितलंय। तर न्यायालयातील सुनावणीत नेमकं काय घडलं आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक होणार का याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके। जवळपास 5 वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या आत्महत्येनं संपूर्ण देशभरात खळबळ माजली। दिशा सालियन दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर। 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला। त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली। त्यामुळे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांच्या मृत्यूचा संबंध जोडण्यात आला। पुढे काही दिवसातच या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं। भाजप नेते नितेश राणे यांनी सातत्याने या प्रकरणी आवाज उठवत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा दावा केला होता। दिशाचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघातामुळे झाला नाही तर तिचा खून झाल्याचा आरोप राणेंनी केला होता। शिवाय दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशीचे आदित्य ठाकरेंचे लोकेशन ट्रेस करण्याची आणि त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली होती। यासोबतच दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असून त्यांना अनेकांनी घटनास्थळी बघितलं असल्याचा दावा तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी केला होता। शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकरण दडपल्याचा आरोपही त्यांनी केला। उद्धव ठाकरे सरकारने या प्रकरणाचे पुरावे नष्ट करत दिशाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला होता। केवळ राणेच नाही तर राज्यातील अनेक नेते मंडळींनीही आदित्य ठाकरेंच्या या प्रकरणातील सहभागावर टिप्पणी केली होती। पुढे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली। मात्र दिशाच्या कुटुंबियांनी या प्रकरणाच्या चौकशीला विरोध केला होता। त्यानंतर काही काळ हे प्रकरण शांत झालं। मात्र आता पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यूशी आदित्य ठाकरेंचं कनेक्शन हा विषय चर्चेत आलाय। राशिद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती। दिनांक 8 जून 2020 रोजीचे दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासलं जावं। त्या रात्री हे सगळे घटनास्थळापासून 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते। तसेच दिनांक 13 आणि 14 जून 2020 रोजीचे सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंग, शौविक चक्रवर्ती या सर्वांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं। शिवाय या दोन्ही दिवसांचे आदित्य ठाकरेंशी संबंधित आसपासच्या परिसरातील सगळे CCTV फुटेज तपासले जावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती। बुधवारी यावर सुनावणी पार पडली। दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का आहे हे पटवून द्या असं निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले। शिवाय यासाठी 2 आठवड्यांची मुदतही देण्यात आली आहे। तर दुसरीकडे सुनावणीपूर्वी आपलं म्हणणं ऐकून घ्या अशी मागणी करणारी याचिका आदित्य ठाकरेंकडून दाखल करण्यात आली आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची का गरज आहे हे 2 आठवड्यानंतर याचिकाकर्त्यांना न्यायालयाला पटवून द्यायचं आहे। दरम्यान याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी हे पटवून दिल्यास आदित्य ठाकरेंना कोर्टाची पायरी चढावी लागू शकते। तुम्हाला काय वाटतं? दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग असणार का आणि आदित्य ठाकरेंना अटक होणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।